मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा निर्णय आता ठाम ठेवलेला आहे आणि भर उन्हात ते उपोषण करणार आहेत। माझ्यासोबत हावळे पाटील आहेत। काय खरं तर सोबत तुम्ही राहिलेला आहेत, बरेच उपोषणं या ठिकाणी राहिलेत, पण मात्र आता भर उन्हामध्ये उपोषण होणार आहे, काय प्रतिक्रिया? सर्वांना जय शिवराय। सूर्योदयानं बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद। आजचा तापमान जर बघितलं तर 42-43 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि आम्ही आता या मंडपच्या खाली आहे आणि इथं प्रचंड एवढा उकाडा आहे। मनोज दादाने हा निर्णय कसा घेतला याची आम्हाला सगळ्यांना काळजी लागून राहिलेली। प्रत्येक व्यक्ती हा इथं चिंतातूर झालेला आहे। हे गेंड्याचा कातडीचं सरकार आहे, दादाला हेच सांगणे हे असे आपले कित्येक बलिदान गेले तरी हे झाले नाही। तुम्ही आमचे सेनापती आहे आणि सेनापती आम्हाला कणखर मजबूत आहे। तुम्ही दादा उपोषण न करता तुम्ही जे आदेश सांगता ते आम्हाला मान्य आहे। आज ते प्रसाद लाडला मनोज दादाने वेळ दिला, एवढा मोठेपणा दिला, त्या प्रसाद लाडनेही आपल्या याला धोका दिलेला आहे। आमची तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या विखे पाटील साहेबालाही त्यांनाही आव्हान आहे की त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा। कारण मी कुठंतरी ऐकलं होतं विखे पाटील हे म्हणले होते की माझ्या वडिलांची इच्छा होती मराठा समाजाला आरक्षण मिळावं, वडिलांची इच्छा पूर्ण न झाल्यामुळं माझी इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं जर तुमची विखे पाटील साहेब तुमची भावना होती आणि कुठं पाणी मुरतं आहे, तुम्हाला कोण निर्णय घेण्यापासून वंचित करतं आहे आणि आज तुमच्या म्हणजे सगळ्या मराठा समाज 6 कोटी मराठा समाज मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी मनोज दादा तुमच्यावर विश्वास ठेवून होते। पण तुम्ही लवकरात लवकर, अजूनही आमची विनंती आहे, मनोज दादा 30 तारखेला उपोषणाला बसणार आहे। 30 तारखेच्या आतमध्ये आपण काहीतरी निर्णय घ्यावा आणि आमच्या सेनापतीला या उपोषणापासून वाचवावं। खरं तर जरांगे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, यांच्यासोबत देखील चर्चा सकारात्मकता होते आणि त्यानंतर लगेचच कुठंतरी बिचकतं, हे का होत असन? सर्वप्रथम जय शिवराय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का, ह्या लोकांची राजकीय इच्छाशक्तीच नाही आहे, ही स्पष्ट सांगतो मी। निर्णय घ्यायला गेला तर एका दिवसात सुद्धा निर्णय होऊ शकतो। आता असे अनेक निर्णय आपण बघितले असेल, अनेक निर्णय झालेले आहेत राज्यातच नाही देशात, आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांचं सरकार आहे। निर्णय घ्यायला एवढा वेळ का लागतो यांना, तर यांना निर्णय घ्यायचाच नाही आहे, यांना फक्त मराठा समाजाला झुलवत ठेवायचं आहे। परंतु आता दादानी जो निर्णय घेतला आहे फार कडक आणि गंभीर निर्णय हा, की एवढ्या उन्हात बसणं, अहो मंडपाखाली आम्हाला इथं 1 मिनटं थांबणं जमाना, अजिबात थांबता येत नाही आहे, आणि दादा उन्हात उपोषण करणार आहे, यांना काहीतरी वाटायला पाहिजे थोडंसं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तर विखे पाटलांना म्हणणार आहे, उद्या येताना काहीतरी घेऊनच या, ठोस निर्णय करा, अन्यथा तुमच्या पदाचा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा त्यांनी। आणि प्रसाद लाड, तुम्ही स्वतः फार मोठ्या वल्गना या ठिकाणी आल्यानंतर केल्या होत्या, मग तुम्ही आता राजीनामा देणार का, हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे माननीय प्रसाद लाडला। ही तुम्हाला सुवर्ण संधी आहे, चालून आलेली संधी आहे, या संधीचं सोनं करायचं का माती करायची हे आता विखे पाटलांनी आणि प्रसाद लाडनी ठरवायचं आणि राज्य सरकारने ठरवायचं। लाड साहेब जेव्हा या ठिकाणी आले होते ते म्हणले होते की मी जर 28 तारखेपर्यंत निर्णय नाही घेऊ शकलो तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल आणि मनोज जरांगे पाटलासोबत आमरण उपोषणाला बसेल। तर आमचं त्यांनाही आव्हान आहे की बाबा तुम्ही जर हे म्हणले होते एक तर राजीनामा द्या किंवा मनोजदादासोबत, मनोजदादा उपोषण उन्हात बसतात आणि तुमच्या इथले हे झाटुळे बाबा, पुन्हा तो वडापाव चोर हाक्या, पुन्हा तो बिनमिशाचा वाघ मारा, याने बी चॅलेंज केली होती। आज त्यांनाही चॅलेंज या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, मनोज जरांगे पाटील उन्हामध्ये आमरण उपोषणाला बसतात। तुमच्यात जर खरीच धमक असेल, तुम्ही 100 सभा नका घेऊ, तुम्हाला जर खरंच ताकद दाखवायची असेल तर तुम्ही उन्हात आमच्यासोबत उपोषणाला बसून दाखवा। त्यांचं असं देखील म्हणणं आहे एका भाषणाच्या माध्यमातून की जरांगे पाटील इथं जर उपोषणावर बसले तर इथलेच लोक उपोषण वगैरे करू देणार नाही। इथले लोक कोणाला उपोषण करू देणार नाही? जरांगे पाटलांना। आणि मग इथं काय त्याचे म्हणजे नवरे आहे का? मग आता बोलायला कसं असतं, त्यांना बोलता येतं, आम्हाला बोलता येत नाही की इथं सगळे आंतरवाली सराटीकर 18 पगड जातीचे सगळे बांधव मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी। आमचं त्यांना आजही खुलं आव्हान आहे, त्या बिनमिशाच्या वाघमाऱ्याला, त्या झाटुळे बाबाला आणि त्या वडापाव चोर हाक्याला, त्यांनी या ठिकाणी जिथं मनोज दादा उपोषणाला बसलेले तसंच दुसऱ्या जागेवर त्यांनी उन्हात उभं बसून दाखवावं आणि जो हरल तो दुसऱ्या समाजाच्या विरोधात बोलणार नाही। बघू कोण जिंकतं या लढाईमध्ये। जी अर्थ काढलाय, मात्र कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं? अडचणीला सामोरं म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढं जे समजा GRच्यानुसार जे प्रमाणपत्र वाटप सुरू होते ते एक स्थगित केले, ते सुरू होणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाची ती गोष्ट आहे की GR हातात येऊनसुद्धा आपल्याला जे मूलभूत भेटायला पाहिजे ते भेटायला ती सगळ्यात मोठी अडचण निर्माण झाली। खरं तर महाराष्ट्रातले नेते बरेच असं देखील म्हणतायत की फडणवीसावरती जरांगे पाटील वारंवार बोलत आहेत, मात्र इतर नेत्यांवरती ते बोलत नाहीत। नाही, तसं नाही।
पाटलाचा स्वभाव असा आहे, पाटलाच्या टप्प्यात कोणी आला तर मग त्याला सुट्टी नाही. फडणवीस नाही. मग आतापर्यंत आमची तर साष्ट पिंपळगावला आंदोलन झालं त्यावेळेस महायुतीचं सरकार आपले उद्धव ठाकरेचं हा महाआघाडीचं सरकार होतं. त्या टायमाला पाटलांनी त्यांना बी सोडलं नाही. आता काही लोकांचा आरोप आहे की पाटील शरद पवारचा माणूस आहे, पण शरद पवारला बी सुट्टी दिली नाही आमची दल्या आंदोलनात. आम्ही तेव्हा बी बारामतीला निघालोच होतो. म्हणजे पाटील असं काही नाही, नुसतं फडणवीसालाच विरोध करतात असं काही नाही. फडणवीस जरी चांगले काम करत असले तर फडणवीस साहेब म्हणतातच ना, पाटलाच कसं आहे, जो जातीच्या आड्यात गेला पाटील त्याच्या मुंडक्यावर बसतात. मग बाकी दुसरं काय नाही. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे, मला असं म्हणायचं आहे की फडणवीसला टार्गेट करतात, फडणवीसला टार्गेट करतात. मला सांगा, राज्याचे प्रमुख आहेत, मुख्यमंत्री आहेत राज्याचे. मग आता मला सांगा, काही नेत्यांचं असं देखील म्हणणं आहे की फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणूनच त्यांना ते टार्गेट. हे एकदम थोतांड आहे, चूक आहे. आता किती ब्राह्मण इथे येऊन गेलेत, दादाकडून त्यांचे प्रश्न सोडून गेले, दादाने त्यांच्या सुद्धा प्रश्नाची सोडवणूक केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का कोणाला? तुम्ही कधी विचारलं का? तुम्ही विचारा तुमच्या समाजातून, तुम्हाला लक्षात येईल. जातीवाद वगैरे विषय नाही आहे. मला सांगा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे मागण्या नाही करायच्या का? मग आता डोनाल्ड ट्रम्पकडे जाऊन मागण्या करायच्या का आम्ही? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ना, देवेंद्र आहेत ना, तर त्यांची जात कोणती हे आम्हाला घेणं नाही. ते त्या संविधानिक पदावर ते बसलेले आहेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. म्हणून काही नेते असं पण देखील म्हणतायत की याच युती सरकारच्या कार्यकाळामध्ये आरक्षण मिळालं, मात्र आघाडीच्या कार्यकाळामध्ये आरक्षण मिळालं. असं आहे ना, तर मग माझं तर म्हणणं स्पष्ट आहे की आज जवळजवळ आता यांची सत्ता येऊन 2 वर्ष होत आले, तर 2 वर्ष होणार आहे. आणि देवेंद्र फडणवीस 2018ला आरक्षण दिलं होतं SEBC, आपल्याला माहीत असेल. आणि एवढंच नाही, त्यांनी ते हायकोर्टात टिकवलं. मग आता सुप्रीम कोर्टामध्ये गेली 7-8 वर्षे त्याच्यावर सुनावणी पेंटिंग आहे. त्याच्याकडे लक्ष का नाही घातलं देवेंद्रांनी? त्यांनीच दिलेलं आहे ना, त्यांनीच हायकोर्टात टिकवलं ना, आणि मग त्यांनी ते टिकवून दाखवायला पाहिजे होतं. दुसरी, त्याच्यानंतर आता जी हैदराबाद गॅजेटियर जे लागू केलं आपण असं म्हणतो, तर ते त्याच्यासाठी त्यांनी SOP नेमली होती, नेमायचं ठरलं होतं. काही गावात तर अजून नेमले गेलेले नाही, पण तिला अधिकार दिले का त्या SOPला? गाव पातळीवरची जी समिती नेमणार तिला अधिकार द्या ना, ते अधिकार द्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वारंवार प्रूव्ह झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे, शेती करणारा हा कुणबीच आहे, हे आम्ही नाही म्हणत. अनेक पुरावे आहेत त्यासाठी. त्या पुराव्याचा आधार घेऊन सरकारनं जर ठरवलं तर एका दिवसात आमचं आरक्षण लागू होऊ शकतं. खरं तर हावळे पाटील, इथं कोणतं जरी नेता आलं तर चर्चा जरी झालं तर बंद दाराआड काय सेटलमेंट झाले, अशा चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी नेते करत असल्याचं पाहायला. आता जे बोलते ते दादा आजपर्यंत तुम्ही बघितलं, जरी त्यांच्यात आज जे बोलणं झालं असं कॅमेरासमोर येऊन त्यांनी खुलासे केलेले आहे. आणि तुम्ही दाखवा ना, जर विखे पाटील यांच्याकडून आमच्या लोकांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले असते, बरेच जण म्हणतात कॉन्ट्रॅक्ट घेतले असतील, विखे पाटलाला मॅनेज झाले. आज मनोज दादा काय म्हणते की विखे पाटील साहेब ही समितीच बरखास्त करा. जर कोणी जर दबलेलं असतं तर ही म्हणायची डेअरिंग किंवा आमच्यासारखे माणसं म्हणू शकले असते का की विखे साहेबांना राजीनामा द्या किंवा समिती बरखास्त करा. आणि काही भामटे असे म्हणतात, म्हणजे मराठा समाजाचेच आहेत काही कडू, त्यांचं असं म्हणणं आहे की हे 2दा मुंबईला गेले, यांच्या हाती काय लागलं. आपण हैदराबाद गॅजेटचा GR आणला, पण या सरकारनं काय केलं, एका हाताने GR दिला आणि इकडं दाखले मिळण्यासाठी अधिकाऱ्याला तंबी देऊन ठेवली की द्यायची नाही. म्हणजे दोन्हीकडून पिळवणूक चालू आहे. आपलं जर त्यांनी दाखले द्यायला जर चालू केलं तर सगळ्या मराठा समाजाचा फायदा होईल. पण ही सरकारची कुठेतरी मानसिकता नाही आहे. आणि हे असे काही भुकणारे 2-3 कुत्रे मार्केटमध्ये सोडलेले, यांच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष करायचं आहे. मनोज, या सूर्योदयच्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या मराठा बांधवांना विनंती करतो, मनोज दादा आमरण उपोषणाला बसणारे, उन्हात बसणारे भावांनो, आपली ही आता आरपारची लढाई आहे. प्रत्येकाने आंतरवालीसाठी या ठिकाणी, म्हणजे 30लाच या असं म्हणत नाही, जसा जसा वेळ मिळेल तसं तसं सगळ्यांनी आंतरवाली गाठायची, आपले कामं धंदे बघून. कारण पेरणीचे दिवस आहेत. मनोजदादांचा स्पष्ट आदेश आहे की ऊन जास्त आहे आणि पेरणीचे दिवस आहे, त्यामुळं सगळे येऊ नका असं मनोजदादा म्हणतायत. पण पुन्हा एक दिवस जातीसाठी आपल्याला द्यावंच लागणार आहे. 40-45 वर्षाची लढाई आहे. आपण 40-45 वर्षापासून लढतोय, दमलेलो नाही. 3 वर्ष आपल्या आंदोलनाला झाले, पण बरंच काही मिळवलेलं आहे, बरंच काही मिळवायचं आहे. त्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी 6 कोटी मराठ्यांनी उभं राहा, एवढीच तुम्हाला विनंती. खरं तर या ठिकाणी उदय सामंत आले आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा केली. यावर देखील मोठ्या चर्चा ज्या आहे ते पाहायला मिळाल्या. मनोज जरांगे पाटील आजपर्यंत कोणाच्याच बापाचं ऐकलेलं नाही आहे. म्हणजे ते लेकरा बाळाचं ऐकत नाही, त्यांच्या स्वतःच्या वडिलाचं ऐकत नाही. त्यांचं असं असतं की 6 कोटी मराठ्यांचं टार्गेट त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं असतं. हे मंत्री, आमदार, खासदार हे सगळे येतात. हे म्हणजे काही तर बंद दाराआड, तुम्ही म्हणता ना, काही बंद दाराआड पाया पडतात.
की दादा तुम्ही हे उपोषणं करू नका, हे नका करू. त्यांना पब्लिकली तुमच्या कॅमेऱ्यासमोर हे करता येत नाही. मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा प्रामाणिक माणूस आजपर्यंत झालेला नाही, होणार नाही. कुणापुढं झुकलेले नाही, वाकलेले नाही, 1 रुपया कोणाचे लाजिनदार नाही चहाचे. त्यामुळं त्या छाती ठोकपणे जे सरकारला भेटते, या सरकारनं जर मॅनेज केलं असतं, मॅनेज करून कसं करेन मॅरेज. अहो आमचा 6 कोटी मराठा समाज आहे. आम्ही 1-1 रुपया जर जमा केला तर 6 कोटी जमा होते. आम्ही 10-10 रुपये जमा केले तर 600 कोटी होते. अहो आम्ही 1000-1000 रुपये जर केले तर 6000 कोटी होते. कोणत्या सरकारमध्ये दम आहे हो? अहो आम्हाला पैशाची गरज नाही. तो माणूस सर्वसामान्य, आज त्यांच्याकडं 4 व्हीलर नाही स्वतःची, लोकांच्या 4 व्हीलरमध्ये आम्हाला फिरावं लागतं. इतका प्रामाणिक माणूस आहे. पत्राचं घर आहे हो. उपोषण टाळायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? आमचं सगळ्यांचं प्रामाणिक मत आहे की मनोज दादांनी उपोषण नाही करू. आमच्यासारखे मावळे कित्येक जण बलिदान द्यायला तयार आहे. कारण सेनापती महत्त्वाचा असतो, कुठल्याही युद्धामध्ये सेनापती महत्त्वाचा असतो आणि आमचा सेनापती आम्हाला ठेवायचा. आमच्यासारखे कित्येक मावळे याच्यासाठी शहीद झाले तरी आम्ही शहीद व्हायला तयार आहे. किंवा मनोज दादांनी जो आदेश देतील तो आम्ही फॉलो करायला तयार आहे. मग मनोज दादांना कुठलाही आदेश देऊ. आजपर्यंत त्यांनी शांत राहण्याचा आदेश दिला म्हणून आम्ही सगळेजण शांत आहे. त्यांनी जी भूमिका सांगितली आम्ही त्या गोष्टीला तयार आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी मराठा बांधवांचे येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असं. आणखीन काही नवीन अपडेट्स आंतरवाली सराटीमधून मिळतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सुरेश बडिया, जालना.